एकीकडे आपल्याला JC11 दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच YK एंटरप्राइजेस. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती जॉन्सन पाहायला मिळतील. पहिला बॉल फटका लाजवाब मिड विकेटच्या दिशेला. एकच धाव ऍड होईल. विनायक आणि विनायक यांच्या जोडीला मैदानावरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळतील. ऋतिक आणि ऋतिकच्या जोडीला विनायक असे दोन सलामीचे फलंदाज सलामवीर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती जॉन्सन आपल्याला पाहायला मिळतील. या जॉन्सनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. डावकुऱ्या हाताचे गोलंदाज अक्रॉस द लाईन. मोठाफटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता मात्र सिंगल ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस व्हाईट बॉल. 100 रन टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. यावेळेस लवा फुल टॉस होता. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 3. फुल टॉस बॉल फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. डीप कव्हरला चिरून फाडून बेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायकांच्या बॅट मधून हा पहिला संघर्षमय चौकार. यावेळेस लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी ॲज अ फिल्डर आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे JC11 टीम दुसरीकडे YK एंटरप्राइजेस असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. फटका चांगला पाहायला मिळेल. व्ही शेप मध्ये उडवला गेलाय मात्र काउस्कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट. मैदानावरती समाप्त. धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जॉन्सनच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. ज्यावेळेस डावकुऱ्या हाताचे गोलंदाज अक्रॉस द लाईन गोलंदाजी करतात. जबरदस्त कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील ढाले मैदानावरती सज्ज. सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि त्यानंतर रेग्युलर 5 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर असतील. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत जिथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 या आकड्यावरती. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सप्तहिंद केसरी टायगर एक्सप्रेस सुशील पाटील सरांची ओळख आहे. एक नामवंत खेळाडू. अनेक तारे सितारे
आणि आरे सिताऱ्यांची रेलचेल असते ज्यांच्या घराभोवती आणि ज्यांच्या नावाभोवती असे आमचे सुशील सर. हेमंत दादा टेन्शन घेऊ नको, तू एकटा रन मारशील. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. धावफलक जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 4 ते 5 वर्षापूर्वी सुशील पाटील हे कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव होतं. अनेक प्रोफेशनल क्रिकेट संघांमध्ये हा खेळाडू आणि या खेळाडूची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळायची. मात्र इथे फटका लाजवाब, वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द फॅन. इट्स अ क्लिअर 4. बसा ही विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. धावसंख्या 4 नी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला. एकच धाव अर्जित होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त जो मात्र मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे YK11 तर दुसरीकडे संघ JC11, असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे बाबू आपल्याला पाहायला मिळतात मेन कॅमेरामॅन, मेन ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जयंत सर आणि त्यांच्या समोर सुशील सर. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. लॉंग ऑनचे फिल्डर हेमंत सेफ फिल्डर आहेत, मात्र इथे झेल ड्रॉप झाली आहे. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. विथ द बॅट, विथ द बॉल आणि फिल्डिंग करत असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 3 3 3 3 कंप्लीट. साच बाच और ताच. मैदानावरती 1 2 आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 20 या आकड्यावरती. पहिला चेंडू जो मात्र सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, डबल आणि 3 अशा रीतीने 5 चेंडूंमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. ढाले यांच्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी जी मात्र त्यांच्या माध्यमातून झाली नाही आहे. मात्र फिल्डिंग आणि फिल्डिंगमध्ये मिस्टेक, एक कॅच देखील सुटली. इथे एक्स्ट्रा धावा आल्या, त्याला अनुषंगून धावा थोड्या जास्त. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट केले, कदमताल पाहायला मिळाला. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. आफ्टर 2 overs स्कोर कार्ड इज ऑन 20 विदाउट एनी लॉस. 20 धावा धावफलकावरती बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. होता फी शेप मध्ये, सिंगल ऍड होईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जॉन्सन पाहायला मिळतील. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे सर, 1 मिनिट.
आता तुम्ही सुरू करू शकता. मॅचच्या दिशेला आपण वळूया. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जॉन्सन डावखुरे हाताचे अप्रतिम असे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. चला मॅचच्या दिशेला वळूया. यावेळेस व्हाईट बॉल अबांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22 या आकड्यावर 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 22 या आकड्यावर. यावेळेस डाऊन द लेग साइड हा चेंडू अवांतरचा असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि 23 या आकड्यावर 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खोला डब्याचा बॉल जरूर पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू डॉट. या चेंडूवरती आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारे फलंदाजासमोर जास्त काही अस्त्रशस्त्र नव्हते. यावेळेस व्हाईट बॉल आपण तरशी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला सिंगल जी मात्र कंप्लीट मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 आलेला चौकार. विहान स्पोर्ट्स आणि नाकोडा वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही टीम्स चला आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. बघा बोलून घ्या काय बोलायचं ते आयोजकांशी. यावेळेस कॅचची संधी नक्की निर्माण झाली होती मात्र बॉल सीमा पलीकडे गेलाय. नशिबाचा चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ऑन द बोर्ड 33. वरती प्रगतीपथावर फटका चांगला विनायक सरांच्या माध्यमातून. चेंडू चाललाय अनऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंग ऑन काउस्कोन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे सरकेल 34 या आकड्यावर 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे. अतिरिक्त टेक ऑफ हा चेंडूने घेतला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे आणि स्थगित पाहायला मिळते. विनंती असेल डगआउट मध्ये बसायचं जे प्लेयर्स आहेत प्लीज ही रिक्वेस्ट आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओमच्या माध्यमातून. पहिला बॉल जो मात्र सिंगल आली. दुसरा बॉल जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळाला.
आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र एक धावची मात्र लेगबाजची आड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 35 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला तर पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. विहान स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन सँडी उपस्थित आहेत. पुढील मॅच विहान स्पोर्ट्स विपक्ष नाकोडा वॉरियर्स अशा दोन मातब्बर संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यावेळेस फटका लाजवाब मिड विकेटच्या दिशेला, बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा विनायक सरांच्या बॅटमधून षटकार. करत असताना विनायक सर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित धावसंख्या 41. चालायचंच, आपली स्पर्धा आपणच समजून घ्यायचा. कोरडप्याचा बॉल, कॅचची संधी, मैदानावरती कॅच झाली ड्रॉप. मोये मोये सिंगल आट अशा रीतीने 42 या आकड्यावरती. कार्य सम्राट दमदार माजी नगरसेवक साहेब आदरणीय दुर्योधन शेठ नारायण पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्याने अगदी छोट्या बंधूप्रमाणे आमच्यावरती ज्यांचं सातत्याने प्रेम असतो, ते आमचे लाडके रमणदादा तरे साहेब, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. तसेच अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येकाचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे जी मात्र 42 या आकड्यावरती. बोल ना. माहित नाही, तूच बोलते तेव्हा मला कळलं. अरे पण मला नाही ना माहिती, कोणी पण नाव टाकेल माझं, मला नाही माहिती, खरंच नाही माहिती, मीच बाहेर. यावेळेस फलंदाज बाद झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर विकेटचं होत असताना पतन. पाहायला मिळतात अविनाश सर जबरदस्त स्कोरिंग करतात, त्यांचं आपण विशेष कौतुक करू. दुसरीकडे आमच्या चॉकलेट बॉय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळते 43 दर्शन पाहायला मिळतात. आतापर्यंत ऋतिक आणि विनायक थोडीशी शांत सुरुवात जरूर आहे, मात्र सावध आहे. आता शेवटचं षटक, या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत धावा कुटाव्या लागतील. विनायक सरांच्या खांद्यावरती जबाबदारी येते. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल एसटी रक्षक असतील, थर्ड मॅनचे आणि फाईन लेगचे फिल्डर देखील होते, मात्र फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून कॅच झाली ड्रॉप. एक धाव कंप्लीट. धावफलक जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोचेल 44 या आकड्यावरती. दर्शन सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर विनायक सर.
धावसंख्या धावफलकावरती 44. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील 3 झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर कामगिरी जी मात्र फार चांगली पाहायला मिळते हेमंत खोट यांच्या माध्यमातून. यावेळेस डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती जरूर होत्या. त्यानंतर आलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 ऑन द बोट विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका देखील दमदार. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धाब्यांसाठी हा ब्रँडेड चौकार. आपण टॉस करून घेऊ. 5 ओव्हरची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि वैभव शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चॉकलेट बॉय केतन इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक क्षितिज, चॉकलेट बॉय क्षितिज आणि दुसरा म्हणजे केतन, दोघे चॉकलेट बॉय आहेत. रमण शेठ तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच. सुजल भोईर, आपण जिथे कुठे असाल प्रत्येकाचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. आमचे सर्वांचे लाडके आदरणीय विनायकजी पाटील सर, तसेच गौतमजी भंडारी सर, अल्पेशजी पाटील सर, तसेच कल्पेशजी भोईर सर, अविनाशजी पाटील सर, संतोषजी गोंड सर, निळकंठजी भोईर सर, त्यांच्या समवेत जे यंगस्टर आहेत त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. दर्शन पाटील, पियुष भोईर, प्रिन्स भोईर, राज भोईर, भूषण भोईर, रोशन भोईर, क्षितिज पाटील, ऋतिक तरे, सुजल भोईर यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी, तसेच रितेशजी तरे यांचा देखील आम्ही विशेष उल्लेख करू, ज्यांच्या माध्यमातून भरपूर सारी अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळाली. फार चांगलं असं पाठबळ जे मात्र वैभव शेठ पाटील साहेबांना या सर्वांचं आहे. प्रत्येकाचं आम्ही विशेष असं कौतुक करू. मात्र जी त्रिमूर्ती आहे त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करू, ज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतील आमचे अल्पेश दादा, गौतम सर आणि विनायक सर. भावेश उर्फ बारक्या, आंबिवली परिसरामधील स्टार
भावेश उर्फ बारक्या आम्हाला पाहायला मिळतोय. बारक्या स्वागत आहे. सेमीफायनलची मॅच कोण विसरू शकेल. आणि बड्डे बॉय भावेश वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आंबिवली परिसरामधील स्टार खेळाडू आणि त्याचा आज वाढदिवस आहे. वर्षातून 365 दिवस त्यामध्ये असतो एक खास दिवस. तो खास दिवस म्हणजे आमच्या भावेशचा वाढदिवस. त्याला देऊया आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा. चला सलामीचे दोन्ही बॅटर पाठवा. JC11 टीम सलामीचे दोन्ही बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. भावेश यांचा वाढदिवस आहे म्हटलं जातं. नवीन क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित असे तुमच्या चेहऱ्यावरती राहो. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. भावेशला देणार आहोत आपण वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने खूप साऱ्या अशा शुभेच्छा. 49 धावा धावफलकावरती 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. असं म्हटलं जातं की हर सर जहा झुक जाए वो मंदिर होता. हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता. मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ इथून मॅच विजयी होईल, कुठल्या संघाला इथून हार पत्करावी लागेल, येणारा क्षण आपल्याला सांगून जाईल. येणारे 5 षटकं आपल्याला सांगून जातील. हेमंत कोट आणि त्यांच्या सोबतीला राजा हे 2 खेळाडू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये पिचच्या जवळ मार्गक्रमण करत असताना. तर दुसऱ्या बाजूला पॉलिंग मार्क वरती त्याच्यामध्ये बॉल टाकायचा एकाच्या मग एकाच्या खांद्यावरतीच राहू दे ना. चला मॅच सुरू करायची. गोलंदाजीची कमान सांभाळताना पाहायला मिळतील विनायक सर जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती हेमंत कोट, नॉन स्ट्रायकर एंड वरती राजा पाहायला मिळतील. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला खेळाडू मिड ऑफला असेल, दुसरा खेळाडू वाडिश लॉंगॉनला पाहायला मिळेल. यावेळेस फटका अप्रतिम आहे. पहिला चेंडू पहिला तडाखा बॉल सीमा पार चाललाय. मिड विकेटला क्लिअर करत षटकार येतोय हेमंत कोटच्या बॅटमधून. क्लास या चेंडूवरती आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गाचं पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर होतोय हा कमबॅक. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन फिंगर रोल करण्यात आले होते. गुडलँथवरती चेंडू हिट झाला. थोडशा प्रमाणामध्ये मी म्हणेल की चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानाच्या आत. यावेळेस वेगवान चेंडू होता. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या चेंडूवर आला षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत आणि अशा रीतीने 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. 50 धावांचं टार्गेट प्रति षटकामागे. 10ची सरासरी इथून मेंटेन करायची आहे. कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठल्या संघाला परतीचा प्रवास करायला लागेल येणारी वेळ सांगून जाईल. परंतु यावेळेस इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक स्किलिंग शॉट टेकिंग आहे. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मधून सीमा पार. चौकार येतो एका टप्प्यावरती. फलंदाज हेमंत कोटच्या पॅट मधून. मध्ये पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड.
षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार लागलाय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होईल. एका चेंडूचं काही शिल्लक आहे. नक्कीच उल्लेख करेल अविनाश सरांचं, मॅच कंप्लीट झाली त्यानंतर ॲज अ स्कोरर ते जोडले गेलेत, अतिशय शांत परंतु तितकीच विस्फोटक अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. लीगमध्ये असे खूप खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली नाही, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये आपल्या गावासाठी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून विजयाचा शिल्पकार होण्याची संधी ते आपल्या गावाला देतात असे खेळाडू म्हणजे आमचे अविनाश असतील. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आमचे विनायक सर देखील पाहायला मिळतील, प्रेम असतील, असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू 39 धावेची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 11, विनायक सरांच्या माध्यमातून खर्च झाल्या 11 धावा आणि आता धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे बिनबाद 11 या आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती ऋतिक पाहायला मिळतील. स्पेलमधील पहिलं, सांगी कोटेतीला दुसरा षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती हेमंत कोट, तर दुसऱ्या बाजूला राजा पाहायला मिळत आहेत. इथे फटका अप्रतिम होता, कॅचची संधी होती, पकडा कॅच, जिंका मॅच. ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. कॅचची संधी होती, हाफ चान्स होतं, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. जर सामना जिंकायचे त्याला फुल चान्स होणं गरजेचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होईल. इथे अप्रतिम फटका, डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार, गेंदबाजने दिया मोकर, बल्लेबाजने मारा एक बेहतरीन छक्का. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. हेमंत कोट back to the pavilion. झालाय 3 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. 17 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट चं पतन होतं. हेमंत कोचची जर कटकाठी पाहिली तर अगदी कोणी म्हणेल वाऱ्याच्या वेगाने देखील, वाऱ्याच्या एका झोक्याने देखील तो उडून जाईल, परंतु बॅटिंग अशी करतो की समोरच्या संघाचे वारे चेंज करतो. असं हेमंत कोट तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज होम येतोय, एक उभरता सितारा म्हणून या खेळाडूची या पंचकृषीमध्ये ओळख आहे. पिकअप स्ट्रोक मारायचा प्रयत्न, लॉफ्टेड हिट होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी होते एक षटकाराला, परंतु बाकी 3 चेंडूंवरती फक्त एक धाव खर्च केली आहे. इथे फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती. संधीचं सोनं जे मात्र केलं जात नाही, हरकत नाहीये, सिंगल धाव एक्झिक्यूट होती आहे. कुछ नाही से कुछ तो सही. अगदी डॉट बॉल पेक्षा सिंगल जर आले तर प्रेशर तुमच्यावरती बिल्डअप होत नाही, अगदी त्याला अनुषंगून एक धाव एकवटली जाते. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत,
आणि कॅच झाली आहे कंप्लीट. विनायक सर यांच्या माध्यमातून टिपला जातो झेल. समाप्त होतोय ओमचा खेळ. दुसरा झटका लागतोय 19 या आकड्यावरती आणि अशा रीतीने 2 षटकांचं बाजू खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. येणारे 18 चेंडू 31 धावेंची गरज. षटकामध्ये विनायक सरांनी 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च झाल्यात. एकंदरीत 27 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होतीये चुकी आणि बॉल जो मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि अशा रीतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज. धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतं. फिल्डरच्या माध्यमातून झाली चुकी. ऐन मोक्याच्या क्षणी मी म्हणेल फिल्डरने केली आहे चुकी. कोणालाच वाटत नाही अशी चूक झाली पाहिजे, कारण प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. 12 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे.
अनेक चांगल्या फिल्डरांच्या माध्यमातून कॅच सुटताना मी पाहिल्यात. ज्या वेळेस प्रेशर असतो एका चेंडूला 4 धाव्यांची गरज असताना चौकार सुटताना पाहिलेले आहेत. यावेळेस फटका चांगला होता. 2 धावा टीमच्या अकाउंटमध्ये ऍड होतील. चेंडू खालीच आलाय. 17 धाव्यांची गरज, 11 चेंडू शिल्लक असतील. एका प्रतिमाशी मॅच पाहायला मिळतीये. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. अकरा चेंडूंमध्ये 17 धावेची गरज. रितेश पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी आहेत आणि त्यामुळे मॅच मध्ये पूर्ण प्रकारे JC11 संघ हा वर्चस्व गाजवतोय. परंतु इथे 2 ते 3 डॉट बॉल आले या षटकामध्ये तर सामना पुनश्च एकदा खुला होईल YK वॉरियर्स या संघाच्या बाजूने. ज्यावेळेस फ्रँचायझी क्रिकेट असतात त्यावेळेस सध्याचं समीकरण 10 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. अर्थात फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 3 मोठे फटके आणि सामना फिनिश होऊ शकतो. इथे वाईड बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग. 35 धावा धावफलकावरती. 10 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज आहे अजूनही. 11ची सरासरी. लोअर फुल टॉस. फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 36 या आकड्यावरती पोहोचली आहे. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4थं षटक मार्गस्थ 4थं षटक प्रगतीपथावरती. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज करावे लागतात. कॉम्बिनेशन चेंज करावं लागतंय फिल्डर्सचा देखील. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव झाली कंप्लीट. सातत्याने सिंगल डबलचा केस चांगला होतोय परंतु आता मोठे फटके खेळावे लागतील. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच कधी हातातून सरकेल हे JC11 या संघाला देखील कळणार नाही. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 13 धाव्यांची गरज असेल. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. बॅकिंग अप्रतिम झालं. 1 धाव झाली कंप्लीट. 38 धावा धावफलकावरती. 7 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. 12 धाव्यांची गरज आणि 7 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकर एंड वरती राजा पाहायला मिळत आहेत ज्यांच्याकडे बाबा पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. एका बाजूला JC11 संघ, दुसऱ्या बाजूला YK वॉरियर्स असे 2 मातबर संघ, दिग्गज संघ, दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप करायचे, जास्त अवधी घ्यायचं नाहीये. राजा
असे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू होता आउटसाइड, अलिक स्टम अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. वाईट बॉल येतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. साईड जी मात्र चेंज करण्यात येते. कोण चेंज करण्यात येतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. बॉडीला ब्रश झाला. डॉट बॉलची समाप्ती होते. फिल्डिंग चांगली झाली आहे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. वेगवान चेंडू फेकी केली जाते मनीषच्या माध्यमातून. पहिला चेंडू आला वाईट, त्यानंतर आलाय डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. इथे फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चाललाय बॉल षटकारासाठी. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 45 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच मध्ये वर्चस्व वायके वॉरियर संघाला गाजवायचं असेल तर राजा नावाचं विकेट असं मात्र त्यांना पाडावा लागेल. JC11 टीमचे सर्व प्लेयर्स आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं, बाहेर कोणी यायचं नाहीये. इथे वाईट बॉल आलाय. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे वर्चस्व JC11 या संघाचा पाहायला मिळतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. नक्कीच एक उल्लेख करेल एसटी रक्षक ज्यावेळेस क्लोज किपिंग करतायत थोडंसं अंगाला जपायचंय, कारण बहुतेक वेळा मी पाहिलेलं आहे बॅटची फेस ज्यावेळेस ओपन होते त्यावेळेस कधी कधी एसटी रक्षकाला देखील लागते बॅट. इथे फटका अप्रतिम. सामना झालाय फिनिश. MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय, जो मात्र राजा यांनी अप्रतिम खेळी राजा यांच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने मॅच होती कंप्लीट. मॅच जिंकली JC11 या संघाने. अभिनंदन JC11. हार्ड लक टफ लक YK वॉरियर्स दोन्ही संघांना असतील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. वैभव दादा म्हणजे एक हार्ड पर्सनॅलिटी आहेत. मेगा फायनलच्या मॅचलाच खेळतील, त्यांना देखील विश्वास आहे त्यांचा संघ जो मात्र मेगा फायनल मध्ये जाईल. आणि त्यामुळे म्हणतात की मेगा फायनलची मॅच येईल त्याच वेळेस मी खेळेल. अप्रतिम कामगिरी राजा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.